राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये, तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि सतर्कतेच्या निर्देशांचे पालन करावे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिल्या सूचना। मुंबई महानगर क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। अशातच भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। पुढील काही तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या गंभीर पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियमावली जारी केली आहे। मुंबईतील पावसाबाबत अद्ययावत माहिती। शहरात रेड अलर्ट जारी असताना बीएमसी मधील विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर ऋतू तावडे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली। मुसळधार पावसामुळे वरिष्ठ महापालिका अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। मुंबई आणि पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे। कर्जत लोणावळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान दरड कोसळल्याने मुंबई पुणे रेल्वे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। यामुळे मध्य रेल्वेने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती अधिकृत एक्सपोजद्वारे दिली आहे। मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड हटविण्याचे आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र सततच्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वरील मिसिंग लिंक येथे टनेलच्या शेवटी दरड कोसळून सिमेंटचा पिलर महामार्गावर पडला आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन बंद करण्यात आले होते। गॅस कटरच्या सहाय्याने पिलर हटविण्याचे काम करण्यात आले। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी दिलासादायक बातमी आहे। मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पुणे आणि पुणे मुंबई या दोन्ही दिशेची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती। मात्र घटनास्थळी युद्ध पातळीवर दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे दोन्ही दिशेने वाहनांची ये-जा सुरळीत सुरू झाली आहे। दरम्यान पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे। वाहन चालकांनी प्रवासापूर्वी वाहतुकीबाबतची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे। पालघर जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार। पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। याचा रेल्वे सेवा, रस्ते आणि वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून अनेक भागात पाणी साचले आहे आणि काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे। रायगड जिल्ह्यातही असेच काही चित्र पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तसेच दिनांक 6 व 7 जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे। रायगड पोलिसांची धाडसी कामगिरी। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सारसे येथील कर्जत पेण मार्गावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बस मधील 8 प्रवाशांची रसायनी पोलिसांनी हेल्प फाउंडेशन रसायनीच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली आहे। यामध्ये 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेची एका पोलीस कर्मचाऱ्याने खांद्यावर घेऊन सुरक्षित स्थळी नेल्याने सेवाभावी व कर्तव्यदक्ष पोलिसांची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित झाली आहे। नागरिकांनी रसायनी पोलिसांच्या तत्पर बचाव कार्याचे कौतुक करत अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, PMPML बस स्थानक पाण्याखाली. नागरिकांचा संपर्क विस्कळीत. संतनगरी आळंदी येथे मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरले आहे. पुराच्या पाण्यामुळे आळंदीतील PMPML मुख्य बस स्थानक पाण्याखाली गेले असून बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. बस स्थानक परिसर जलमय झाल्याने शहराकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. अनेक प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना नदीकाठच्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरस्थितीमुळे वारकरी, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हवामान आणि पाण्याची पातळी लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे प्रशासनाने सांगितले आहे. मुंबईसह अनेक भागातील पावसाच्या परिस्थितीचा हा होता सविस्तर आढावा. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकनिर्धार न्यूज चॅनल.